नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. माता लक्ष्मी कथा, सौभाग्य व समृद्धीची कथा. प्राचीन काळी देव आणि दैत्याने अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथन केले. ह्या मंथनाच्या वेळी अनेक दिव्य वस्तू बाहेर आल्या आणि शेवटी समुद्रातून तेजस्वी सुवर्णकांती असलेली माता लक्ष्मी प्रकट झाली. ती सौंदर्य व वैभव, समृद्धी, शांती आणि मंगलत्वाची देवता आहे. देवदैत्यांनी तिला पाहताच तिचे स्वागत केले आणि श्री असा सन्मान दिला. माता लक्ष्मीने देवादिदेव भगवान विष्णू यांना पतिरूपेण स्वीकारले. त्यानंतर जिथे धर्म, सत्य आणि श्रम आहे तिथे सदैव निवास करते. माता लक्ष्मीच्या पूजेचे महत्त्व. घरात शांती आणि ऐश्वर वाढते, दरिद्रता दूर होते, कुटुंबात प्रेम आणि सौहार्द राहते, धैर्य, समृद्धी आणि यश मिळते. कोजागरी पौर्णिमा आणि दिवाळीत विशेष पूजा असे मानले जाते की कोजागरीच्या रात्री माता लक्ष्मी आकाशातून फिरत विचारते, कोण जागरती, कोण जागे आहे. जो भक्त जागून प्रार्थना करतो त्याला ती आशीर्वाद देते. दिवाळीच्या रात्री मातेला दीप प्रज्वलित करून, स्वच्छता करून, फुलं आणि नैवेद्य अर्पण करून पूजले जाते. स्वच्छता म्हणजे लक्ष्मीचे आवाहन असे मानले जाते. माता लक्ष्मीचे 4 प्रमुख रूपे आहेत. धनलक्ष्मी संपत्ती देते, धान्यलक्ष्मी अन्न व समृद्धी देते, गजलक्ष्मी ऐश्वर्य आणि कीर्ती देते, संतान लक्ष्मी संतती आणि वंशवृद्धी देते. एक छोटीशी प्रेरणादायी कथा. एकदा एका गरीब पण प्रामाणिक स्त्रीने रोज घर स्वच्छ ठेवून श्रद्धेने लक्ष्मीपूजन केले. आजूबाजूचे लोक हसत हसत, तुझ्याकडे काय आहे? ती म्हणाली, स्वच्छ मन आणि श्रम हाच माझा खरा धन. तिच्या प्रामाणिकपणाने प्रसन्न होऊन माता लक्ष्मी तिच्या घरी आल्या आणि तिला समृद्धी दिली. धडा. जेथे प्रामाणिकपणा, परिश्रम व श्रद्धा आहे तिथे लक्ष्मी स्वतः येते. संदेश असा आहे की माता लक्ष्मी केवळ धनाची नव्हे तर सद्गुणांची देवता आहे. ती तिथेच राहते जिथे स्वच्छता, सत्य, श्रम, कृतज्ञता आणि संतोष असतो. हा व्हिडिओ, ही कथा आवडली असेल तर प्लीज यूट्यूब चॅनलला माझ्या लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद. जय महालक्ष्मी. नमो नमः.